क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अकोला हादरले, शिवसेना उबाटा शहरप्रमुख राहुल कराडे यांच्यावर हल्ला, 4 आरोपींना बेड्या। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अकोला शहरप्रमुख राहुल कराडे यांच्यावर रविवारी रात्री मोठ्या उमरी भागात जुन्या वादातून प्राणघातक हल्ला करण्यात आला। या प्रकरणी सिव्हिल लाईन पोलिसांनी अत्यंत वेगाने तपास चक्रे फिरवून अवघ्या 2 तासात 4 संशयित आरोपींना अटक केली आहे। पोलीस कारवाई। या प्रकरणात पोलिसांनी 4 मुख्य संशयितांना ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे। नेमकी घटना काय? राहुल कराडे हे आपल्या बोलेरो गाडीने जात असताना आरोपींनी त्यांना गाठले आणि गाडीवर हातोड्याने हल्ला चढवला। या हल्ल्यात गाडीच्या काचा फुटल्या असून मोठे नुकसान झाले। सुदैवाने कराडे यांनी स्वतःला गाडीत कोंडून घेतल्याने त्यांना कोणतीही गंभीर इजा झाली नाही। तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी देऊन आरोपी पसार झाले होते। आमदार नितीन देशमुख यांनी हा राजकीय सुपारी देऊन केलेला हल्ला असल्याचा आरोप केला होता। मात्र पोलिसांनी प्राथमिक तपासाअंती हा हल्ला जुन्या वादातून झाल्याचे स्पष्ट केले आहे। पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेला हातोडा जप्त केला असून सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। अधिक तपासासाठी पोलिसांनी या 4ही जणांना ताब्यात घेतले असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी अकोला जिल्हा प्रतिनिधी इम्रान खान। काल दिनांक 1 तारखेला सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनला फिर्यादी नामे राहुल कराडे यांनी जी फिर्याद दिली त्या फिर्यादीप्रमाणे त्यांच्यावर त्यांच्या घराशेजारी हल्ला झाल्याची त्यांनी एक प्राथमिक माहिती दिली, ज्याच्यामध्ये 9:40 वाजताच्या दरम्यान ते घरी परत आले असता त्यांच्या घराजवळ त्यांची जी बुलेरो कार होती MS-30 BB 2700 ही उभी होती आणि काही अज्ञात इसम मोटरसायकलवर त्या ठिकाणी आले आणि त्या ठिकाणी त्यांनी त्यांच्यावर हल्ला चढवला अशी त्यांनी एक फिर्याद दिली आहे। फिर्यादीमध्ये त्यांनी हे देखील म्हटलं आहे की ते आरोपी जे आहेत त्यांनी म्हटले की निकाल बंदूक उडा जा असं म्हटलं आहे। तर याच्यावरून एक पोलीस स्टेशन सिव्हिल लाईनला CR क्रमांक 378/2026 कलम 109(1) 324(4) 3-5 भारतीय न्याय संहिता याप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला। याचा आम्ही कसोशीने तपास केला, चौकशी केली। घटनास्थळावर स्वतः प्रभारी अधिकारी हजर होते। त्यानंतर मी स्वतः पोलीस स्टेशनला थांबून ती FIR ड्राफ्ट झाली त्यावेळेला सर्व टीमला सूचना देऊन त्याच्यात आरोपी निष्पन्न करण्यासाठी आमच्या 2 टीम रवाना केल्या। तर त्यामधून आम्ही CCTV फुटेज तपासलेत घटनास्थळाचे। त्यानंतर घटनास्थळावरून आरोपी जात असतानाचे CCTV फुटेज तपासले। त्याच्यामध्ये निष्पन्न जे आरोपी होते 4 आरोपी निष्पन्न केले। तर 4ही आरोपींना आम्ही अगदी 2 ते 3 तासामध्ये कस्टडीमध्ये घेतलं। त्यात आरोपी क्रमांक 1 हर्षल मंडलिक, 2 चेतन खंडारे, 3 सागर इंगळे आणि 4 वैभव गोपनारे अशी आरोपींची नावं आहेत। यातून त्यांना ताब्यात घेतल्यानंतर जे विचारपूस केली त्याच्यामधून जो मुख्य आरोपी याच्यात वैभव गोपनारे असल्याचं निष्पन्न झालं। याचे जुने पूर्व वैमनस्यामधून ही घटना घडल्याचं प्रथमदर्शनी निष्पन्न होत आहे। कारण इंटरोगेशनमध्ये आरोपीला विचारल्यानंतर त्यांनी त्यांची खुन्नस होती आणि एकमेकाकडे बघणं, डोळे वटारणं या पद्धतीच्या काही त्यांच्या गोष्टी सुरू होत्या आणि त्यातून ही घटना घडल्याचं प्रथमदर्शनी दिसत आहे। त्याचप्रमाणे सदर घटनेचे CCTV फुटेज आम्ही तपासले असता घटनास्थळाची शहानिशा केली असता याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा अग्निशस्त्राचा वापर किंवा तलवारीचा वापर केल्याचं प्रथमदर्शनी दिसून येत नाहीये आणि सर्व 4ही आरोपींना आम्ही अटक करून आज मान्य न्यायालयासमोर हजर करणार आहोत। त्यांच्या PCR साठी आम्ही मान्य न्यायालयाला विनंती करून पुढच्या तपासासाठी ताब्यात घेऊन पुढील जो तपास आहे तो तपास आम्ही कॅरी ऑन करणार आहोत। त्या तपासामध्ये ज्या काही गोष्टी निष्पन्न होतील भविष्यामध्ये त्याप्रमाणे आरोपी वाढ असतील किंवा कलम वाढ असतील त्या गोष्टी आम्ही तपासादरम्यान करणार आहोत। धन्यवाद। तर याच्यामध्ये फायरिंग झाली असं नाही, प्रथमदर्शनी याच्यामध्ये जी घटना घडली त्याचे CCTV फुटेज आहेत। त्या ठिकाणची सगळी माहिती आपण घेतली आणि फायरिंगची कुठलीही घटना त्या ठिकाणी घडल्याचं निष्पन्न होत नाही। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।